मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी ज्ञानभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महत्पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। जय जय रघुवीर समर्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज प्रामुख्याने वचनाच्या संदर्भात जो विषय घेतलेला आहे त्यामध्ये भारतीय संस्कृती आमची ज्या प्रमुख 16 खांबांवर अवलंबून आहे त्या सूत्रांच्या संदर्भात आपल्या समोर काही विषय मी आपल्या समोर मांडणार आहे। जहांगीर नावाचा दिल्लीचा जो बादशाह आहे याला असं कळलं की प्रयाग या ठिकाणी एक वटवृक्ष आहे आणि तो वटवृक्ष हा कधीही तोडला जात नाही, कधीही नष्ट होत नाही, त्याला अक्षय वटवृक्ष असं म्हणतात। त्याने असं गृहीत धरलं की हा वृक्ष तोडला तर भारतीय संस्कृती संपणार आहे, म्हणून त्याने तो वृक्ष तोडून टाकला, नवे बुडापासून खणून काढला, त्यात जवळजवळ 10-15 फूट जमिनीमध्ये खोदून शिस ओतलं, त्याच्यावर भली मोठी कढई अंथरली आणि सांगितलं की तुमची संस्कृती तुमचा धर्म संपला। पण त्याच्या लक्षात आलं की 5-1 महिन्याच्या आतच त्याची कढई आणि सगळं उधळून तो वृक्ष वर आला। म्हणजे आमच्याकडचा एक सुद्धा अक्षय आहे, त्याचप्रमाणे आमची संस्कृती सुद्धा अक्षय आहे। का बरं अक्षय आहे? तर मानवी जीवनाची सर्व मूल्ये आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रतिबिंबित झालेली आहेत। आमच्या या ठिकाणच्या एका ऋषींनी, मंत्रद्रष्ट्या ऋषींनी असं म्हटलं आहे, येथद्देश प्रसूतस्य सकाशात दग्र जन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथ्व्या सर्व मानवाः। मानवाला जर मानवी धर्माची ओळख करून घ्यायची असेल तर त्यांनी भारतात येऊन जी संस्कृती विकसित झाली आहे, जिला आम्ही वैदिक संस्कृती म्हणतो, जिला आम्ही सनातन संस्कृती म्हणतो, या संस्कृतीचा अभ्यास करूनच तुम्हाला पुढे जाता येईल आणि स्वतःचा विकास करून घेता येईल। अशा प्रकारची केवळ भारताला नव्हे तर जगाला मार्गदर्शन करणारी म्हणून आमची वेदांची घोषणा आहे, कृण्वन्तो विश्वम आर्यम। आम्ही जगाला जिंकायला निघालेलो आहोत, पण आमची जगाला जिंकण्याची जी पद्धती आहे ती इतरांच्या पेक्षा वेगळी आहे। म्हणजे कसं, स्वामी विवेकानंदांनी 11 सप्टेंबर 1893 ला शिकागो या ठिकाणी सर्वधर्म परिषदेमध्ये सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हटलं आणि संपूर्ण अमेरिका नव्हे त्यावेळेस विद्यमान जग भारावून गेलं। म्हणजे विवेकानंदांनी जगाला विचाराच्या आधारावर जिंकलं आणि म्हणून विचाराच्या आधारावर जिंकणं आणि कृण्वन्तो विश्वमार्यम ही घोषणा ही या पद्धतीची आहे। पण मग ही विचाराच्या आधारावर असलेली आमची संस्कृती, हिचा नेमका विचार काय आहे की महाराज 1 मिनिट, आवाज तुमचा आहे ना मधूनच ब्रेक होतोय। ती संस्कृती
आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो हॅलो. आता आवाज येतोय का? हो येतोय. आता आवाज येतोय का? येतो. सुरू करू आता. हो. हा. मी भारतीय संस्कृतीच्या संदर्भात 16 जे खांब आहेत त्या खांबांच्या संदर्भात बोलत होतो. मागच्या वेळेला 8 खांबांच्या दृष्टीने, कारण पूर्वीच्या काळी, आज आपण त्याला पिलर म्हणतो, तर पिलरच्या आधारावर इमारत उभी राहते, तशी आमची ही वैचारिक इमारत ज्या खांबांच्या वर अवलंबून आहे ते सगळे खांब कोणते आहेत हे आम्हाला एकदा माहीत व्हावं म्हणून मी हे 16 खांब सुरुवातीला आपल्या समोर सांगतोय आणि त्यानंतर एका एका खांबाचं विवेचन आपल्याला करता येईल. पहिलं जे आहे तर आमच्याकडे मानवी संस्कृती विकसित झाली याचं मुख्य सूत्र 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे पहिलं सूत्र. दुसरं जे सूत्र आहे ते भगवंताकडे नेणारे मार्ग, भक्ती, कर्म, योग आणि ज्ञान हे 4 मार्ग. तिसरं सूत्र आहे पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि चौथं सूत्र आहे वर्ण व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 16 खांबांच्या आधारावर आमची संस्कृती विकसित झाली होती आणि जगाला मार्गदर्शन करत होती. आणि म्हणून यातल्या एका एका खांबाचा आपल्याला विचार करायचा आहे. प्रथम आपण आश्रम व्यवस्थेचा विचार करूया. या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे या अभंगाचा सुंदर संदर्भ आपल्याला घेता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहार एक भावेल उत्तम भोग, परपर निंदा परस्त्रिया सदा बहिणी माया, पशुपालन तानेल्या जीवान वना माझी, शांती रूपे कोणाचे वाईट वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे. या ठिकाणी आश्रम हा शब्द आलेला आहे आणि हा आश्रम शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगात जो वापरलेला आहे तो द्वितीय आश्रमासाठी म्हणजे गृहस्थ आश्रमासाठी वापरलेला आहे. गृहस्थ आश्रमाची कर्तव्य सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 3ही आश्रमांच्या पालनाची जबाबदारी या गृहस्थावर आहे. पण मग आपल्याला आवाज येतोय ना? हो येतोय. पण मग आपल्याला यातल्या एका एका आश्रमाचा विचार करावा लागेल. आम्ही प्राण्यांच्या झालेल्या शाळा पाहतो पण त्या आम्ही रचलेल्या आहेत, कथांच्या रूपाने सांगतो. कुठल्याही प्राण्यांची शाळा होत नाही आणि त्यामधून त्यांना शिक्षण मिळत नाही. आमच्या उपदेशासाठी आम्ही त्यांच्या शाळा भरवतो. पण आम्हाला मानवी जीवन म्हणून विकसित करत असताना माणसाजवळ जो विशेष कप्पा आहे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आहार, निद्रा, भयमैथुनंच या 4 गोष्टी मनुष्य आणि अन्य प्राणी यांच्यामध्ये समान आहेत. माणसामध्ये संस्कृती आहे आणि इतर प्राण्यांच्या मध्ये प्रकृती आहे. त्याच्या जर विकृती निर्माण झाली तर आम्ही त्याला नष्ट करतो. लक्षात घ्या, मी आणि माझं जीवन याला प्रकृती म्हणतात. दुसऱ्याचं लुटून मी खाणं याला विकृती म्हणतात. आणि माझ्याजवळ जे आहे ते मी विश्वाच्या, समाजाच्या, राष्ट्राच्या कल्याणासाठी वापरणं याला संस्कृती म्हणतात. म्हणून संस्कृती ही मानवांच्या जवळ आहे, अन्य प्राण्यांच्या जवळ नाही. विकसित बुद्धीचा कप्पा मनुष्याजवळ आहे. उदाहरण सांगायचं झालं तर जिगा नावाचा एक पक्षी आहे. तो उत्कृष्ट घरट बांधतो. 3-4 दिवसात तो घरट बांधून मोकळा होतो. पण आम्ही इंजिनियरला दिलं तर तो म्हणेल मला अशा प्रकारचं घरट बांधायला 6 महिने लागतील. याचा अर्थ त्या प्राण्याजवळ विद्वत्ता, बुद्धी नाही असं नाही, पण
बुद्धी अनादी कालापासून तो तसंच घट्ट बनवीत आलाय, त्याच्यात मॉडिफिकेशन किंवा बदल तो करत नाही. म्हणजे बुद्धीचा विशिष्ट मर्यादेत त्याच्याजवळ कप्पा आहे. पण मनुष्याजवळ विकसित बुद्धी आहे. म्हणून तर आश्रम व्यवस्था आहे, ज्ञान घेण्याची व्यवस्था आहे. तो जितकं ज्ञान घेऊ शकतो तितकं ज्ञान अन्य प्राण्याला घेता येत नाही. त्याच्या प्रकृतीप्रमाणे त्याच्या ज्ञानाच्या कक्षा ठरलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही ब्रह्मचर्याचा विचार करतो त्यावेळेला ब्रह्मचर्याचं पालन हे घरात राहून करण्याऐवजी आश्रमात जाऊन गुरुच्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं आणि त्याच्यामधून आपल्या व्यक्तीचा विकास करायचा. वेद उपनिषद आणि श्रीमद भगवद्गीता आणि आमच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा. या काळात मी कोणत्याही पद्धतीने काम विषय मनामध्ये येऊ द्यायचा नाही आणि अभ्यासामध्येच लक्ष द्यायचं. आणि अभ्यास करून पूर्ण झाल्यानंतर तो ज्या वेळेला गुरुच्या आश्रमामधून परत येतो त्यावेळेला तो गृहस्थाश्रमामध्ये पडतो. गृहस्थाश्रम तीनही आश्रमांचं पालन करतो असं जे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं. त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की हा जो ब्रह्मचारी आहे आश्रमात जाऊन शिक्षण घेणारा त्याचा आश्रम कोण चालवतो तर गृहस्थ आश्रमाने दिलेल्या धनाच्या आधारावरच चालतो. त्याचप्रमाणे वानप्रस्थीय शरीर काम करत नाही आणि म्हणून थकलाय तर त्याचा शरीराचं चालवण्याचं काम सुद्धा गृहस्थ करतो. आणि वानप्रस्थी जो विश्वाच्या कल्याणासाठी केवळ कामक्रोधादी सर्व विषय जिंकून ज्ञान देण्यासाठी निघालाय त्यालाही दुपारच्या वेळेला भूक लागते तर त्याची भूक भागवण्याचं काम सुद्धा गृहस्थाश्रम करतो. म्हणून तीनही आश्रमांच्या मध्ये गृहस्थाश्रमाचं एक विशेष महत्व आहे. आणि ते महत्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या अभंगामधून सांगितलेलं आहे की आम्ही जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या पद्धतीने धन मिळवावं. पण हा विषय मागच्या वेळा झालेला असल्यामुळे त्याच्या फार विस्तारात जात नाही. दुसरा विषय जो घ्यायचा आहे मला तो पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आमच्याकडे धर्म धारणा धर्म इत्याहो धर्मो धारयते प्रजा. सामान्य जनतेला धर्म म्हणजे काय हे माहित नसेल तर येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एरा अनुस्थिती सामान्य सकळ. या न्यायाने मोठी माणसं ज्या रस्त्याने गेली ज्या मार्गाने ज्या पद्धतीने वागली त्या पद्धतीने वागणं हे सामान्य माणसांनी केलं पाहिजे. अशा प्रकाराने जे काही मानवी जीवनाचे नियम सांगितलेले आहेत तर समाजाची विश्वाची धारणा करण्यासाठी केलेले नियम म्हणजे धर्म असं भीष्माचार्यांनी धर्मराजाला बोलताना धर्माची व्याख्या सांगितलेली आहे. सगळ्यात शेवटीला मोक्ष आहे. मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय असं जर विचारलं तर मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळणारा असा सामान्यपणे लोकांचा समज आहे तो आम्ही दूर केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. याच्या पाठीमागची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. सुख दुःखे समेकृत्वा लाभालाभो जया जयो अशा प्रकारची ज्याची अवस्था झालेली आहे आणि उरलो उपकारापुरता या न्यायाने जो जगतो तो मोक्ष जीवन जगत असतो. उदाहरणच द्यायचं झालं समर्थ रामदासांनी 12व्या वर्षी घर सोडलं. 24व्या वर्षी त्यांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. श्रीराम जय राम जय जय राम हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात म्हटलेला त्यांनी मंत्र सिद्ध झाला. प्रभू रामचंद्रांनी दर्शन देऊन त्यांना आशीर्वाद दिला म्हणजे त्यांना एका अर्थाने मोक्षाची प्राप्ती झाली. पण ते 72 वर्षापर्यंत जगले म्हणजे 24 ते 72 हे त्यांचं वय मोक्ष जीवनाचं आहे. मोक्ष म्हणजे याची देही याची डोळा मी पाहिन मुक्तीचा सोहळा अशा प्रकाराने आनंदमय जीवन. कुठल्याही प्रकारचे प्रसंग आले तरी चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळणार नाही अशा प्रकारची ज्याची अवस्था आहे त्याला मोक्ष असं म्हणतात. हे लक्षात घ्यायचं. यामध्ये धर्म आणि काम हे मध्यभागी बसवले. लक्षात घ्या ही चौकट आहे. सुरुवातीला धर्म आणि सगळ्यात शेवटीला मोक्ष
मध्ये अर्थ आणि काम बसवलेत. मी धर्म शब्द वापरला पण अर्थ आणि काम बसवलेत. तर अर्थ आणि काम याचा विचार करताना आपल्याला सुरुवातीला काम या शब्दाचा विचार करावा लागेल. साधारणपणे श्रीमद भगवद्गीता असो, ज्ञानेश्वरी असो किंवा कुठलाही ग्रंथ असो, तो असं सांगतो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्विकार मनुष्याला अधःपतनाकडे नेणारे आहेत. काम, क्रोध, तथा लोभ तस्मादेतम त्रयम त्यजेत असं भगवंतांनी स्वतः गीतेच्या 16व्या अध्यायात अर्जुनाला सांगताना असं म्हटलंय. पण त्याच भगवंतांनी गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये धर्माविरुद्ध भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ, हे अर्जुना, धर्माला अविरुद्ध असलेला म्हणजे धर्माला मान्य असलेला काम मी आहे. काम या शब्दाच्या संदर्भात सुद्धा अनेक घोटाळे आहेत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. काम हा शब्द 2 पद्धतीने आम्ही समजून घेतला पाहिजे. एक म्हणजे स्त्री पुरुष संबंध, या कामाचा पुरुषार्थाचा उपयोग लग्नानंतर झाला पाहिजे, हा काम पुरुषार्थाचा एक भाग आहे. त्याचप्रमाणे काम म्हणजे कामना. माझ्या मनात जी इच्छा आहे ती काम आहे. मला घर असावं असं वाटतं, चांगलं 4 मजली घर असावं असं वाटतं. हे कोणत्या पुरुषार्थात मोडतं तर काम पुरुषार्थामध्ये मोडतं. मला मोटरसायकल असावी, कार असावी, त्याचप्रमाणे आणखीन काही मोठमोठ्या वस्तू असाव्यात, अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतो, हा कामाचा आहे. आता यामध्ये काम हा पुरुषार्थही आहे आणि काम हा विकारही आहे. उदाहरण लक्षात घेऊया, म्हणजे लक्षात घेईल. एक मोटरसायकल रस्त्यावर उभी आहे आणि मालक त्याची किल्ली विसरलाय तिलाच. एकाने किक मारली आणि मोटरसायकल घेऊन गेला. पैसे मोजले नाही, आयती रस्त्यावरची मोटरसायकल उचलली. हा काम विकार आहे. माझ्याजवळ पैसे आहेत आणि या पैशाच्या द्वारे मी कार घेतली, घर बांधलं, आणखीन 4 गोष्टी केल्या, तर तो काम पुरुषार्थ आहे. म्हणून काम विकार आणि काम पुरुषार्थ यामधली सीमारेषा आम्ही ओळखली पाहिजे. मग काम पुरुषार्थ कशाला म्हणायचं आणि काम विकार कशाला म्हणायचं या संदर्भात आणखीन थोडासा विचार करताना अर्थ पुरुषाचा विचार करूया. अर्थ म्हणजे पैसा. पैसा कसा मिळवावा या संदर्भात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने पैसा मिळवा. आमच्याकडे पैशाला लक्ष्मी हा शब्द प्रयोग आहे, पण हे लक्षात घ्या, जोडून या धन उत्तम व्यवहारे या मार्गाने जी मिळवली तिला लक्ष्मी म्हणतात. टेबल खालून द्यायची आणि टेबल खालून घ्यायची हिला पैसा म्हणतात. लक्ष्मी सुख देते आणि पैसा दुःख देतो. म्हणून आम्हाला आमच्या कामना पूर्ण करायच्या आहेत, तर जोडून या धन उत्तम व्यवहारे या माध्यमातून जो पैसा मिळवला म्हणजे अर्थ मिळवला, त्याच्या आधारावर आम्ही आमच्या कामना पूर्ण केल्या, तर तो काम पुरुषार्थ आहे. पण दारूचं दुकान चालवून किंवा अवैध प्रकारचे धंदे चालवून जर पैसा मिळवला आणि त्याच्या आधारावर निरनिराळ्या गोष्टी उभ्या केल्या, तर तो काम विकार आहे. काम पुरुषार्थ आमचा विकास घडवून आणतो आणि काम विकार आम्हाला अधःपतनाकडे देतो. म्हणून आमच्या संस्कृतीने, धर्माने, वैदिक धर्माने, सनातन वैदिक धर्माने असं म्हटलं की बाबा रे, तुला पैसा मिळवायला आमचा विरोध नाही, पण जोडून या धन या पद्धतीने मिळव. लक्षात ठेवा, पैशाला आम्ही अर्थ म्हणतो. अर्थ अधिक झाला तर अनर्थ उत्पन्न करतो. अर्थ मुळीच नसला तरी अनर्थ उत्पन्न करतो. म्हणून तो प्रमाणात असावा. म्हणजे काय, तर जोडून या धन उत्तम व्यवहारे या पद्धतीने मिळवलेला असावा, तर तो आम्हाला सुख देईल, तर तो आम्हाला आनंद देईल. अशा प्रकारे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थांचा विचार केल्यानंतर धर्माचं आचरण केलं, काम आणि अर्थ धर्मानुकूल मिळवले, तर मोक्ष आपोआप मिळणार आहे. आणि मोक्ष मिळवण्यासाठी आम्हाला भगवंत स्मरण
म्हणजे जे काही काम करतो ते जर धर्माप्रमाणे करत असू तर ते आम्हाला परमेश्वराला अर्पण करता आलं पाहिजे, हे आम्ही लक्षात घ्यायचं. या पद्धतीने या 4 पुरुषार्थाचा थोडक्यात विषय मांडलाय. खरं म्हणजे एका एका सूत्रावर एक व्याख्यान होऊ शकतं, पण आता आपल्याला 4ही सूत्र एकत्र मांडायचे, त्यामुळे मी आता 3ऱ्या सूत्राकडे वळतोय. आणि ते सूत्र आहे परमेश्वराकडे जाणारे मार्ग. भक्ती, कर्मयोग आणि ज्ञान हे मुख्य 4 मार्ग आहेत. गीतेमध्ये सुद्धा 4 मार्गाचे 4 प्रमुख अध्याय आहेत, पण उरलेल्या सगळ्या अध्यायांच्या मध्ये 14 अध्यायात निरनिराळ्या योगांचा उपयोग केलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर भक्तियोग नावाने गीतेमध्ये 12वा अध्याय आहे, कर्मयोगाच्या नावाने 3रा अध्याय आहे, योग मार्गाच्या दृष्टीने 6वा अध्याय आहे, त्याला ध्यानयोग असं नाव दिलंय, आणि ज्ञान मार्गाच्या दृष्टीने 2रा अध्याय आहे, त्याला सांख्ययोग असं म्हटलंय. तर हे 4ही योग श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमामधून ज्ञानेश्वरीच्या माध्यमामधून आपल्या समोर मांडलेले आहेत. परवाच्या दिवशी ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी झाली. त्या पुण्यतिथीच्या दृष्टीने कालही काही थोडक्यात चिंतन झालं, पण आज मला एक महत्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. तो ज्ञानेश्वर माऊलीच्या संदर्भात आहे, तोही मी आपल्या समोर मांडतो. ज्ञानेश्वर माऊलींना सुरुवातीच्या काळात समाजामधून फार मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. काही चांगली माणसं होती की ती झोळीमध्ये पीठ टाकत, पण एक वेळा असं घडलं की ज्ञानेश्वरांच्या झोळीमध्ये काही पीठ आहे आणि त्यातून घरी गेल्यावर काही भाकरी काय करता येतील अशी स्थिती आहे. त्याला एक जणांनी थांबवलं आणि सांगितलं, मला तुलाही भिक्षा द्यायची आहे. म्हणून त्याच ठिकाणची एक मुठभर माती उचलली आणि त्या झोळीत टाकली. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी ताटी लावून घेतली, आपल्या झोपडीचं दार लावून घेतलं आणि आत ते रुसून बसले. मुक्ताईने त्यांना जागृत करण्यासाठी म्हणून ताटीचे अभंग रचले. सांगितलं काय त्यामधून, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, अशा पद्धतीने ताटीचे 11 अभंग म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना बाहेर यायला लावलं. पण सांगायचा तात्पर्याचा मुद्दा की खरोखर ज्ञानेश्वर माऊली समाजावर रुसले होते, ते त्यांच्या झोळीत पीठ पडलं यामुळे का, आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, ज्ञानेश्वर माऊली यांना आम्ही माऊली म्हणतो ते विनाकारण म्हणत नाही. ते समाजाचं चिंतन करण्यासाठी आत दडून बसले. त्यांच्या अनाथ विषय आला की एक माणूस मला भिक्षा वाढतो आणि दुसरा त्यामध्ये माती टाकतो. का बरं टाकतो, तर त्याला खऱ्या धर्माचं ज्ञान नाही. लोपले ज्ञान जगी विषण, अशा पद्धतीची स्थिती आहे. धर्म कोणी जाणत नाही अशा प्रकारचे आहेत. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ही बुडाली, अशा प्रकारची अवस्था झाली आहे. बुडतसे जन न देखावे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. हा कळवळा मनामध्ये की आता या समाजामध्ये जर परिवर्तन करायचं झालं तर मी काय करू, यासाठी ज्ञानेश्वर माऊली आत बसले होते. आणि ज्यावेळा त्यांचा निश्चय झाला की मला या समाजाला ज्ञान देण्यासाठी श्रीमद भगवद्गीता जी संस्कृतात आहे, सामान्य माणसापासून दुर्बोध झाली आहे, ती समाजासमोर मांडली पाहिजे. या संदर्भात एक सहज विनोद आठवला म्हणून सांगतो आणि हा विषय थोडासा स्पष्ट करून या मार्गांच्याकडे वळतो. 750-800 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. मध्य भारतातला आहे, मध्य प्रदेशातला आहे, समजूया हिंदी भाषिक प्रदेशामधला आहे. संस्कृत सामान्यापासून माणसापासून दूर गेली होती आणि म्हणून एका गुरुकडे 8-10 शिष्य होते. एक नवीन शिष्य त्यांच्यामध्ये आला, एक शिष्य त्यांना घेऊन आला आणि नवीन आलेला शिष्य थोडासा उतावेळा होता. सुरुवातीला गीतेचं वर्णन करताना सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्स सुधीर भोक्त दुग्धम गीतामृतम महत, अशा प्रकारचा श्लोक म्हटला की हा नवीन आलेला जो शिष्य, याला संस्कृत ज्ञान नव्हतं, सामान्य माणसापासून संस्कृत दूर गेली होती. त्यांनी त्या गुरूंना असं म्हटलं की गुरुवर्ष
गुरुवर्य, या श्लोकात आलेले दोगधा कोण? दोगधा म्हणजे दूध काढणं, हे त्याला कळलं नाही आणि त्यांनी दोगधा असा अर्थ दोगधा लावला. या श्लोकातले दोगधा कोण? त्याला गुरुनी सांगितलं, तू एक आणि मी एक. कारण तुला ज्ञान नसताना तुला बसू दिलं म्हणून मी, आणि तुला ज्ञान नसताना तू ह्या पद्धतीने या ठिकाणी बसलास म्हणून तू. सांगायचं तात्पर्य, सामान्य माणसापासून संस्कृत गेलेलं होतं. श्रीमद भगवद्गीतेच्या काळात संस्कृती सामान्य माणसाची भाषा होती, त्यामुळे भगवंतांनी सांगितलेला उपदेश त्यांना कळत होता. पण 750-800 वर्षापूर्वी संस्कृत भाषा सामान्य माणसापासून दूर गेली आहे हे माऊलीच्या लक्षात आलं आणि त्यासाठी ते आत बसले होते समाजासाठी काय देऊ म्हणून. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण गीता ही प्राकृतामध्ये आणू, आणि म्हणून गीतेचं एकंदरीत रूप प्राकृतात आणताना ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली, आम्ही त्याला ज्ञानेश्वरी नाव दिलं. समाजातल्या अनेक घटकांना विचारलं या ग्रंथाचं नाव काय, तर ज्ञानेश्वरी सांगतात. पण ज्ञानेश्वर माऊलींनी जे नाव दिलंय ते भावार्थ दीपिका दिलंय. लक्षात घ्या, गीता हा ज्ञानसूर्य आहे आणि त्यापासून मी हा छोटासा दिवा लावलाय, भावरूपाने दिवा लावलाय. ही माऊलीची लीनता आहे. सांगायचं तात्पर्य, माऊली स्वतःच्या पीठात माती पडली म्हणून रुसले नव्हते, तर समाजामधून धर्मलोप झाला होता. तो धर्म पुन्हा प्रस्थापित कसा होईल याच्यासाठी ते बसले होते, चिंतन करण्यासाठी बसले होते. हाही विषय त्यांच्या एकंदरीत पुण्यतिथीच्या दृष्टीने आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या संदर्भात एक अभंग जो म्हटलाय तोही अत्यंत महत्वाचा आहे. पुण्यतिथीच्या दृष्टीने आम्ही त्याचाही विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शेवटची विनवणी संतजनी परसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलू काय, अवघे पायी विदित, तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची. समाजामध्ये रस्त्यावर जाऊन 50 जणांना अडवलं आणि त्यांच्या समोर तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तत्वज्ञान पोहोचणार नाही त्यांच्यापर्यंत. तत्वज्ञान सांगायचं असेल तर जीवनामध्ये उतरविण्यासाठी सामान्य माणसाला प्रेरणा दिली पाहिजे आपल्या आचरणातून, आणि संतांनी आपल्या आचरणातून ती प्रेरणा दिली. आणि काय सांगितलं की बाबारो, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या पद्धतीने भक्तिमार्गाच्या दृष्टीने ज्ञानेश्वर माऊलीही आपल्या निर्ज्ञान अध्यायांच्या माध्यमामधून सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग जाणव निश्चित माझा. अशा प्रकारचा भक्तियोग सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आमच्या संतांनी मांडला. सर्वात सोपा असलेला मार्ग म्हणून सांगितला तो हा भक्ती मार्ग आहे, भक्तियोग आहे. हे लक्षात घ्यायचं. भक्तियोगामध्ये आम्ही कशा रीतीने परिपूर्ण होऊ, तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आम्ही काय काय कर्म करणार आहोत हे जर आम्ही आदल्या दिवशी चिंतनामध्ये ठेवलं आणि असं गृहीत धरा 10 कामं करायची ठरवली आहेत, तर सकाळी उठल्यापासून पहिलं काम करताना भगवंतांना परवानगी मागायची, हे काम मी करू का, करण्यासाठी परवानगी द्यावी. काम केल्यानंतर ते भगवंताला अर्पण करायचे. आणि मध्ये जे काही 5 मिनिट 7 मिनिट मिळतील त्यावेळा तुमचं नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. अशा रीतीने 10ही कामं संपताना जर आम्हाला भगवंताचं नाव आठवलं तर आम्ही 24 तास त्या भगवंताच्या चिंतनात आहोत. आणि या मार्गाने नामस्मरणाच्या माध्यमातून भक्तियोगाच्या माध्यमामधून आम्ही त्या ईश्वरत्वाची, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. भगवंताच्या 3 प्रकारच्या मूर्ती आहेत, मी मागच्या वेळा सांगितलं, त्यामुळे आता मी त्या विश्लेषणात जात नाही. सांगायचं तात्पर्य, आपल्याला पुढचा विषय घ्यायचा आहे, भक्तीनंतर कर्म आहे. लक्षात ठेवा, कर्म मार्ग वेगळा आणि कर्मयोग वेगळा. जोडून या धन उत्तम व्यवहारे या माध्यमामधून मी धन मिळवतो आणि माझ्या कुटुंबासाठीच वापरतो, तर तो कर्ममार्ग होईल. परंतु मी समाजासाठी काही केलं तर धर्माची सुरुवात होईल. लक्षात ठेवा, धर्मस्य तत्वम निहता गुहायाम महाजनो येन गतस्स पंथाः
धर्मराजाने यक्षाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलंय. त्याचाही अर्थ आम्ही लक्षात घेतला पाहिजे. इतकं साधूंच्याकडे गेला, त्यांना नमस्कार केला आणि मला काहीतरी काम सांगा, माझं दिवसभराचा दवाखाना फारसं करता येत नाही असं तो डॉक्टर म्हणाला. डॉक्टरांना त्या साधूने विचारलं की दवाखाना किती दिवस चालवता? आठवड्यातून तो म्हणाला 6 दिवस. 1 दिवस मुलाबाळांसाठी देतो, त्यांना फिरायला नेतो वगैरे वगैरे. मग डॉक्टरांनी आपलं त्या साधून सांगितलं, बाबा रे माया सांग, आणखी एक गोष्ट करशील का? तू जे 6 दिवस दवाखाना चालवतो आहेस आणि त्यांच्याकडून मोबदला घेऊन जे काम करतो आहोस त्याला कर्ममार्ग म्हणतात. पण तुला कर्मयोगात यायचंय का? तर तू असं कर, या 6 दिवसापैकी 1 दिवस कोणाकडूनही कुठल्याही प्रकाराने फी घ्यायची नाही. आणि मग त्यांनी ठरवून टाकलं की शुक्रवारच्या दिवशी कोणाकडून फी घ्यायची नाही, तपासणी करायची आणि औषध लिहून द्यायचे. त्या दिवशी त्या शुक्रवारच्या दवाखान्याला नेलं होतं धर्मादाय. म्हणजे आधी जो 6 दिवस करत होता तो वैयक्तिक धर्म होता, राष्ट्रधर्म किंवा समाज धर्म नव्हता. ज्या दिवशी समाजासाठी त्यांनी करायचं ठरवलं त्या दिवशीच्या दवाखान्याला नाव दिलं धर्मादाय. माझं सोडून मी इतरांसाठी ज्यावेळा काही ना काही करतो, मैं नाही तूही या पद्धतीने ज्यावेळा माझं आचरण होतं त्यावेळेला माझ्याकडून धर्मयोग कर्मयोग आचरणात येतो. त्याचप्रमाणे भक्ती योगाचंही आचरण होतं. दोन्ही योग एकत्र साधले जातात. यातला कठीण मार्ग पुढचे 2 आहेत. एकाला राजयोग किंवा योग म्हणतात आणि दुसरा आहे ज्ञानयोग. आपण आधी थोडासा ज्ञानयोगाचा विचार करूया. या ज्ञानयोगामध्ये प्रामुख्याने श्रीमद भगवद्गीता, वेद, वेदांची 6 अंग, 6 अभ्यास आणि त्या माध्यमावरून मिळून त्या ईश्वराची प्राप्ती अत्यंत कठीण असते. म्हणून हा माणसाच्या दृष्टीच्या बाहेरचा आहे. त्याचा खोलायला जायचं नाही. योग, या योगामध्ये अष्टांग आहे. यम, नियम, प्राणायाम, प्रकरणा, ध्यान, समाधी यामध्ये आमच्याकडे मुख्याने योगाला जातो म्हणजे आसन आणि प्राणायाम करतो त्याला योग म्हटलं जातं. पूर्ण योगाची माहिती बऱ्याच वेळेला योग करणाऱ्यांना सुद्धा दिली जात नाही. यम 5 आहेत, नियम 5 आहेत, आसन करावं लागतं, प्राणायाम करावा लागतो, प्रत्याहार करावा लागतो. प्रत्याहार म्हणजे योगासाठी आवश्यक असलेला आहारच घ्यायचा, बाकीचा घ्यायचा नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात 17व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हे लक्षात घे, तुला जर योग साध्य करायचा असेल तर युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य भवती दुःखा. युक्त आहार आणि विहार केला पाहिजे तर तुला योग साध्य होईल. लक्षात घ्या, धारणा एका विषयावर पक्का निश्चय 2 मिनिट ठेवला, नंतर तोच 25 मिनिटापर्यंत चालला आणि तोच नंतर तास 1.5 तासाच्याही पुढे गेला तर ती समाधी म्हटली जाते. ही समाधी अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला 10 मिनिट सुद्धा एका स्थितीत बसता येत नाही तर 3 तास एका स्थितीत कुठून बसणार, 35 मिनिट एका स्थितीत कुठून बसणार. 25 वेळा हालचाली होतात 25 मिनिटात. सांगायचं तात्पर्य काय, झेपणारा नाही. म्हणून भक्ती मार्ग हा सर्वांना झेपणारा आहे. आणि आपला हा जो काही चाललेला खटाटोप आहे हा भक्ती मार्गामध्ये जे आलेले आहेत त्यांचा विचार पक्का व्हावा. नामस्मरणाच्या माध्यमामधून त्यांना प्रत्यक्ष त्या ईश्वरी तत्वाची ओळख व्हावी. सच्चित आनंद नावाचे ईश्वरी तत्व आहे ते आम्हाला रामकृष्ण गोविंद या नामांच्या माध्यमामधून प्राप्त होतं. वाल्या कोळ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीला वाल्मिकी ऋषी होण्यापर्यंतची प्रगती त्याच्यातून होते. हे आम्ही प्रामुख्याने या सूत्राच्या माध्यमामधून लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्याला लक्षात येईल.
मला आता सगळ्यात शेवटचं हे जे सूत्र आहे 4 गोष्टींचं वर्ण व्यवस्था, या संदर्भामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहे. उदाहरणार्थ वर्ण बदलता येतो का नाही या संदर्भात सुद्धा अनेकांच्या मनात शंका आहेत. त्याही शंकेच्या संदर्भात थोडस मी आज विश्लेषण करणार आहे. अगदी सुरुवातीला एक प्रसंग आपल्या समोर मांडणार आहे. महाभारतातली एक गोष्ट तुमच्या समोर म्हणणार आहे आणि त्या माध्यमामधून पुढच्या विवेचनाला सुरुवात करणार आहे. ऋचिक नावाचे एक ऋषी आहेत. ते गादी नावाच्या राजाकडे गेले आणि त्यांनी असं म्हटलं की हे राजा, तुझी सत्यवती नावाची जी मुलगी आहे ती तू मला दे. आता ऋचिक नावाचे ऋषी आहेत आणि सत्यवती ही गादी राजाची कन्या आहे, राजकन्या आहे. म्हणजे त्या काळात 2 वर्णांच्या मध्ये विवाह होत असत हे यावरून लक्षात येतं. त्यांनी कन्या मागितली आणि काही अटींच्या आधारावर, पूर्ण करण्याच्या आधारावर आणि ऋषींचं ऐकलं पाहिजे याच्याही आधारावर ऋचिक ऋषीला ती गादी राजाने आपली सत्यवती नावाची कन्या दिली. दोघांचा संसार सुरू. पण गादीची जी पत्नी आहे म्हणजे त्या सत्यवतीची जी आई आहे त्या आईने आपल्या कन्येला असं म्हटलं की तुझे पती हे तेजस्वी आहे, त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, तू त्यांना तुझ्यासाठी मुलगा मागून घे आणि माझ्यासाठी सुद्धा मुलगा माग. सत्यवतीला ते पटलं आणि तिने आपल्या पतीला म्हणजे ऋचिक ऋषींना असं सांगितलं, ऋषीवर्य पतिराज, मला मुलाची प्राप्ती व्हावी. ते म्हणाले हरकत नाही, पण म्हणाले मला भाऊ नाही, गादीला वारस नाही, तर मला भाऊही पाहिजे, तर ती प्राप्ती तुम्ही करून द्याल तर मला आनंद होईल. थोडासा विचार केला आणि ऋचिक ऋषी सांगितलं हरकत नाही. मग ऋचिक ऋषीने 2 चरू तयार केले आणि यातला एक चरू आपल्या पत्नीला आणि सांगितलं की हा जो काही चरू आहे, म्हणजे चरू याचा अर्थ भाताचा गोळा, त्याच्यामध्ये काही औषधी घातलेली असतात आणि वेद मंत्राचं प्रोक्षण त्याच्यावर केलेलं असतं. अशा प्रकारचे 2 चरू त्या ऋचिक ऋषीने आपल्या पत्नीजवळ दिले आणि तिला सांगितलं की हा चरू तू घ्यायचा आणि हा दुसरा चरू आहे तू तुझ्या आईला द्यायचा. ही सत्यवती हे घेऊन आईकडे गेली. त्या आईच्या मनात विचार असा आला की आपल्या पत्नीसाठी चांगला चरू दिला. आपल्याला मराठीत करण्यासाठी म्हणायचं झालं तर पॉवरफुल, कारण इंग्रजीचं प्राबल्य आपल्याकडे असतं, असा चरू दिला आणि माझ्यासाठी सामान्य दिला असेल असं वाटल्यावरून तिने आपल्या कन्याला सांगितलं की आपण या चरूची आदला बदल करू. तुझा मुलगा कसाही जन्माला आला तर मी राणी आहे त्याला सांभाळील, पण माझा मुलगा मात्र चांगला जन्माला आला पाहिजे. आणि ह्या सत्यवतीलाही ते पटलं आणि दोघींनी त्या चरूची आदला बदल केली. 5-6 महिने गेल्यानंतर 6व्या महिन्यात आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे सहजरीतीने ऋचिक ऋषींचं लक्ष गेलं आणि ते चिडले आणि आपल्या पत्नीला म्हणाले की तुम्ही चरूंची आदला बदल केली. ती अत्यंत घाबरली आणि आईने काय म्हटलं ते सगळं सांगितलं. त्यावेळेला ऋचिक ऋषींनी सांगितलंय ते लक्षात घ्या. ते असं म्हणाले की तुझ्यासाठी जो चरू दिलेला होता तुझा पुत्र ब्रह्मतेजाने युक्त आणि 4ही वेदांचं अध्ययन करून समाजाला मार्गदर्शन करण्याचं, गुरुत्वाचं काम करावं अशा प्रकारचं प्रोक्षण आणि औषधी त्यामध्ये होती. आणि तुझा जो भाऊ आहे हा राजबिडा झाला पाहिजे. राजा करण्यासाठी, राजा होण्यासाठी रजोगुणाची आवश्यकता असते. तुझ्या चरूवर सत्वगुणाची प्रोक्षण केलेलं होतं आणि तुझा भाऊ हा राजा होणार आहे म्हणून रजोगुणाचं प्रोक्षण त्यावर केलं होतं. राजासाठी तो गुण आवश्यक आहे आणि म्हणून अशा प्रकाराने तुम्ही चरूंची आदला बदल केल्यामुळे गडबड अशी होईल की तुझा मुलगा
जरी रजोगुणी युक्त झाला तर त्याला राज्य मिळणार नाही. त्यामुळं रागीक होऊन हातामध्ये शस्त्र घेऊन शास्त्र तत्व अवलंबील. आणि तुझा भाऊ राजघराण्यात जन्माला आला असला तरी सत्वगुणांनी युक्त होऊन तो राजगादी सोडून देईल. त्यावेळा हिने विनंती केली की माझा मुलगा रजोगुणाने युक्त नको, तो क्षत्रिय होता कामा नये, असं काहीतरी करा. मग थोडं थांबून त्या म्हणाले तुझा मुलगा क्षात्र गुणाने युक्त होणार नाही, तुझा नातू मात्र क्षात्र कर्म केल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा प्रकारचा डीएनए निश्चित करण्याचं सामर्थ्य सुद्धा आमच्याकडे वैदिक मंत्रांच्या मध्ये आहे. हे सांगण्यासाठी हा मी प्रश्न या ठिकाणी टाकला. हे उदाहरण तुमच्या समोर सांगितलं. आणि गादी राजाला जो मुलगा झाला त्याचं नाव विश्वामित्र. आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र गादी सोडून गेला आणि तपश्चर्या केली. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात नावाचा हा जो गायत्री मंत्र आहे हा विश्वामित्र ऋषी त्याचे आहेत. तर अशा प्रकाराने त्याच्या त्या चरूमध्ये सत्वगुणाचं प्रोक्षण केलेलं असल्यामुळे राजगादी सोडून तो जंगलात गेला आणि आपल्याला माहिती जगप्रसिद्ध हा मंत्र विश्वाला त्यांनी दिला, विश्वाच्या कल्याणासाठी दिला. इकडे काय झालं तर या सत्यवतीला जमदग्नी नावाचा मुलगा झाला. आपल्याला माहिती आहे की जो रागा भरतो त्याला जगलमणी त्यांचा अवतार म्हटलं जातं. आणि जमदग्नीचा मुलगा पुढच्या काळात जो परशुराम झाला त्याने मात्र हातामध्ये शस्त्र घेतलं. आमच्या परंपरेमध्ये 6वा अवतार परशुरामाचा आहे. ब्राह्मण कुळात जन्माला आला पण क्षात्र वृत्ती धारण करून त्यांनी दुष्ट क्षत्रियांचा सुद्धा संहार केला. सांगायचं तात्पर्य काय की अशा प्रकारचा डीएनए निश्चित करण्याचं सामर्थ्य सुद्धा आमच्या वैदिक मंत्रांच्या मध्ये आहे. हे यामधून आपल्याला लक्षात येईल. मी मूळ विषय सांगत होतो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या प्रकारचे हे जे 4 वर्ण आहेत. ब्रह्मजानाती ती ब्राह्मणा. आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की वेदांच्या मध्ये जे पुरुष सूक्त नावाचं सूक्त आहे ब्राह्मणस्य मुखम आशित बाहुराजन्य कृत या पद्धतीने वर्णन केलेलं. यामध्ये 4ही वर्ण आमच्या या देहामध्ये आहेत. मस्तक आहे, मांड्या आहेत आणि पाय आहे. त्याचप्रमाणे बाहू सुद्धा आहेत. मस्तक ब्राह्मण आहे, बाहू क्षत्रिय आहेत, मांड्या वैश्य आहेत आणि पाय शूद्र आहेत असं म्हटलंय. तर यातला एकही वर्ण कोणालाही वगळता येत नाही. आपल्या देहात असलेला मला पाय नको असं म्हणणारा कोणी भेटेल का? मला हात नको असं म्हणणारा कोणी भेटेल का? आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला सुद्धा 4ही प्रकारची कामं करावी लागतात. सकाळी उठल्यानंतर अगदी सुरुवातीला जे जाऊन येतो आम्ही ते धुवून येतो त्यावेळेला आम्हाला काम करावंच लागतं ना, का ते आम्ही दुसऱ्याला काम सांगतो. म्हणजे 4ही वर्णांची कामं आम्हाला घरामध्ये करावीच लागत असतात. हे आपल्याला लक्षात येईल. पण आता या ठिकाणी मी शाळेमध्ये शिकवित असताना 9वी मधल्या एका विद्यार्थ्याने मला विचारलं, तू कविता आधी थोडक्यात एक कडवं त्यातलं सांगतो. बला कमाला उडता भाषे कल्पसुमांची मारचिते उतरणी येती अवनीवरती ग्रह कोलचिकी एकमते खिल्लारे ही चरती राणी गोपही गाती फिरविणे. आणि त्याच्यात द्विजगण अवतरले असा शब्द प्रयोग आहे आणि त्याचा अर्थ दिलाय बगळे. द्विगु समास ज्याचा 2 वेळा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात. मग त्यांनी विचारलं की बगळ्याचा किंवा पक्ष्यांचा 2 वेळा जन्म कसा होतो? तर मी त्याला सांगितलं अंड्याच्या रूपाने एकदा होतो आईच्या गर्भातून बाहेर पडताना आणि नंतर अंड्यातून बाहेर पडताना पंख फुटल्यानंतरचा जो जन्म आहे तो दुसरा होतो, म्हणून त्याला द्विज म्हणतात. एका हुशार विद्यार्थ्याने मला विचारलं, सर आपल्याकडे ब्राह्मणांना द्विज म्हणतात ते का? आणि मग मला त्याला सांगावं लागलं, बाबा रे, जन्मने जायते शूद्र हा संस्कारात द्विज उच्यते. केवळ ब्राह्मणांना नव्हे तर त्रैवर्णिकांना द्विज म्हणत. आता उरलेल्या 2 वर्णांच्या मध्ये मौंजी बंधन राहिलं नाही म्हणून ब्राह्मणांपुरतच मौंजी बंधन राहिलं म्हणून त्यांना द्विज म्हटलं जातं. वास्तविक पाहता द्विज हा शब्द त्रैवर्णिकांसाठी आहे. सांगायचं तात्पर्य मग हे ब्राह्मणाचे किंवा जे कोणी द्विज म्हणून घेतात त्यांचे 2 जन्म कसे?
तर आईच्या गर्भातून बाहेर पडल्यानंतर 9 महिन्यानंतर ते जे बालक जन्माला येतं हे एका अर्थाने चिखलाचा गोळा आहे. 5 वर्षपर्यंत आई लालयत पंचवर्षांनी या न्यायाने त्याला सांभाळते आणि 5 वर्षानंतर गुरुच्या आश्रमात किंवा 8 वर्षानंतर गुरुच्या आश्रमात पाठवते आणि 12 वर्ष शिक्षण घेऊन येतो. लक्षात घ्या, आईच्या गर्भात तो केवळ 9 महिने राहिलाय, पण गुरुच्या गर्भामध्ये तो 12 वर्ष आहे. कारण त्या ठिकाणी गेल्यावर गुरुच्या आज्ञेशिवाय काहीही करायचं नाही हा नियम आहे आणि आश्रमामध्ये तशा पद्धतीने आचरण केलं जायचं. म्हणून त्यामुळे मौंजी बंधन झाल्यानंतर 12 वर्ष गुरुच्या आश्रमात राहून शिकून बाहेर पडल्यानंतर त्याला द्विज म्हणतात. का द्विज म्हणतात? तर आईने जो जन्म दिला तो एका अर्थाने चिखलाचा गोळा अज्ञानरूपी जन्म आहे, पण 12 वर्ष गुरुच्या आश्रमात आणि गर्भात राहिल्यानंतर बाहेर जो पडला तो गुरुपासून ज्ञानाचा जन्म त्याचा झाला, म्हणून त्याला द्विज म्हणतात. आणि हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे ज्याला गोत्र म्हणतात ती त्रैवर्णिकांची गोत्र सारखीच आहेत. का बरं? आत्री गोत्र ब्राह्मणांच्या मध्ये आहे, क्षत्रियांच्या मध्ये आहे, वैश्यांच्या मध्ये, सगळ्यांच्या मध्ये एकच गोत्र कसं? तर गोत्र हे वंशाचं नाही, तर गोत्र हे गुरुकुलाचं आहे. ज्या गुरुकुलात शिक्षण झालं त्या गुरुचं कुल आहे या अर्थाने तो ओळखलं जातो. म्हणून त्याला 2 जन्म झाले म्हणून त्याला द्विज म्हटलं जातं. सांगायचं तात्पर्य काय आहे की पण यामध्ये बदलच करण्याचा अधिकारच नव्हता असं ज्यांना वाटतं त्यांना त्यांच्यासाठी काही मी ठराविक उदाहरण आपल्या समोर सांगणार आहे. यातलं पहिलं उदाहरण मी जो मागे उल्लेख केला ते वाल्मिकींचं, त्याचं फार विस्ताराने वर्णन करत नाही. एक दरोडेखोर असलेला रत्नाकर तपश्चर्येनंतर वाल्मिकी ऋषी झाला, हे वर्ण बदलण्याचं लक्षण नव्हे काय? म्हणजे अत्यंत परिश्रमाने वर्णही बदलता येतो हा त्याचा अर्थ आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांची अरण्यात गेल्यानंतर ज्या ऋषींची प्रथम भेट झाली ते सत्यकाम जाबाला नावाचे आहे. सत्यकाम जाबालाची जी कथा आहे ती आम्हाला माहिती असली पाहिजे. थोडक्यामध्ये त्या कथेचा उल्लेख करतो. एक जाबाली नावाची स्त्री आहे, तिचा 5-6 वर्षाचा झालेला मुलगा त्याला आश्रमात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा उत्पन्न झाली आहे आणि म्हणून तो एका गुरुच्या आश्रमात आलाय आणि तो असं म्हणतो की मला तुमच्या आश्रमात प्रवेश द्या. गुरु म्हणतात तुझं कुल काय, तुझ्या वडिलाचं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय? तो घरी आला आणि त्याने आईला विचारलं की आई, माझ्या गुरुचं नाव, माझ्या वडिलांचं नाव काय आहे? त्यावेळेला आईला फार मोठा प्रश्न पडला, कारण पण तिला माहित होतं मी जे काही शब्द सांगणार आहे मुलाला त्याचे अर्थ माहित नाही, म्हणून तिने सांगण्याचा कुठलाही संकोच केला नाही आणि त्या मुलाला सांगितलं की मी एक मोलकर, पण तू ज्या काळात राहिलास त्या काळात माझा 3-4 संपर्क आला, त्यामुळे तू नेमकं कोणामुळे झाला आहेस हे मला काही माहित नाही. आणि ही सत्य असलेली गोष्ट त्यांनी गुरुजवळ येऊन सांगितली आणि गुरुनी त्याला आश्रमात प्रवेश दिला. त्याच्या वडिलांचं नाव म्हणून त्याचं नामकरण गुरुनी केलं. काम या क्षेत्रातली सत्य गोष्ट सांगितली म्हणून त्याचं सत्यकाम असं नाव ठेवलं आणि त्याच्या आईचं नाव जाबाली होतं म्हणून जाबाली हे नाव त्याच्या पुढे लावलं. म्हणून सत्यकाम जाबाली नावाचे ऋषी की ज्यांना बाप माहित नाही, आई फक्त माहिती आहे, अशाने तपश्चर्या केली आणि ऋषी झाले. अशी कितीतरी उदाहरणं आमच्या पुराणांच्या मध्ये पडलेली आहेत. त्यामुळं ब्राह्मणांचं वर्चस्व आहे वगैरे वगैरे जे म्हटलं जातं त्यातला भाग म्हणजे ज्ञानाचं वर्चस्व आहे असं म्हटलं पाहिजे. मग ते ज्ञान मिळवणारा कुठल्याही वर्णात असला तरीही चालतो. ज्यांनी भारतीय संस्कृती सोडली आणि अन्य काही धर्मामध्ये गेले, आमच्या शाळेच्या आजूबाजूला जी वस्ती आहे ती मोठ्या प्रमाणावर अशाच प्रकारची आहे, नवबौद्ध वस्ती आहे. त्यातल्या एका तरुणाला, शिकलेल्या विद्यार्थ्याला मी विचारलं की बाबा रे, तुम्ही समाजाची रचना कशी केली? आता हिंदू धर्मातून तर तुम्ही बाहेर पडलो. तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे भदंत आहेत, धर्माचा उपदेश करणारे आहेत, लग्न लावणारे आहेत, असा एक वर्ग आमच्याकडे आहे. म्हटलं तो किती टक्के असेल? तो म्हणाला 4 ते 5% आहे.
मग म्हणलं दुसरं काय? म्हणजे समाजाचं रक्षण करण्यासाठी आम्ही आमची एक संघटना बांधली आहे. म्हणलं त्यात किती लोक असतील? तर त्यांनी सांगितलं साधारणपणे 15% जवळपास आहेत. मग म्हणाले अरे हे सगळं चालण्यासाठी काही व्यवस्था वगैरे आहेत, धनधान्य वगैरे लागतं. तर म्हणाले आमच्याकडे साधारण 30% वर्ग हा व्यापाऱ्याप्रमाणे व्यापार करणारी मोठी मोठी दुकानं आणि याच्यात गुंतलेला आहे, आणि उरलेला जो 60% किंवा 55% वर्ग तो मात्र श्रमाच्या आधारावर जगतो. अहो हे लक्षात घ्या, वर्णव्यवस्थेच्या पाठीमागे केवळ भारतातच नव्हे तर विश्वामध्ये सुद्धा, कारण भगवंतानी स्वतः आपल्या वाणीने सांगितलं चातुर्वर्ण्यम मया सृष्टा गुणकरो विभागशः, तर ती केवळ माणसांची रचना नव्हे तर विश्वामधलीच रचना आहे. थोडक्यात एक मुद्दा मांडतो आणि पुढच्या विषयाकडे वळतो. पहिला मुद्दा यातला आम्ही लक्षात घेतला पाहिजे तो हा की केवळ माणसात नाही तर याचे यावत प्राणी मात्रांच्या मध्ये हे चातुर्वर्ण्य आहे. पक्ष्यांच्या मध्ये कबूतर हा ब्राह्मण, बहिर ससाना हा क्षत्रिय, घार ही वैश्य आणि कावळा शूद्र. वृक्षांच्या मध्ये प्रामुख्याने 5. हा मी एक प्रश्न विचारणार होतो पण आता विचारायला वेळ नाही, त्यामुळे मीच त्याचं विवेक करतोय. त्यामध्ये वृक्ष जे आहेत या वृक्षांच्या मध्ये वड, पिंपळ, उंबर, तुळस आणि बेल, आवळा हे ब्राह्मण. लक्षात घ्या, माऊलीचा जन्म म्हणजे त्यांची आई रुक्मिणी यांनी पिंपळ वृक्षाला घातल्या होत्या. त्यांना ज्ञानेश्वरांसारखा पुत्र उत्पन्न झाला. गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते पिंपळ वृक्षाखाली. आणि मग ज्याला पंचवटी म्हणून काही ध्यानासाठी वृक्ष लावायचे असतील तर त्यांनी हे आता सांगितलेले हे जे 5 वृक्ष आहेत, वड, पिंपळ, उंबर, तुळस, बेल आणि आवळा, या वृक्षांचे एकाच भागात लावून त्या ठिकाणी तपश्चर्येला भाग करत येतो. काय म्हणता? सांगायचा तात्पर्याचा मुद्दा काय आहे की ही सर्व व्यवस्था एकंदरीत संपूर्ण विश्वामध्ये हे यासाठी आमचा उल्लेख मी केलेला आहे. त्यानंतर दुसरं मी मगाजे सांगितलं ते समाजासाठी धारणा करण्यासाठी 4ही वर्ग आवश्यक आहेत, आणि 4 शिवाय 5वा वर्ग नाही, 4च प्रवृत्ती आहेत. हे उदाहरण समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. एक पेटारा आहे जमिनीवर ठेवलेला, तो एका ग्रस्तानी एका पायरीवर उचलून वर नेला. दुसरा आहे त्यांनी 2 जणांना पैसे दिले, 3 जणांना पैसे दिले आणि 3घांनी नेऊन ठेवला. तिसरा आला, त्यांनी एकाच हाताने उचलला आणि वर नेऊन ठेवला. चौथ्यानी वर चाक बांधलं, खाली दोरी सोडली आणि पेटारा वर नेला. लक्षात घ्या, 4च मूळ प्रवृत्ती आहेत. एकाने श्रमाच्या द्वारे नेला, दुसऱ्याने अर्थाच्या द्वारे नेला, तिसऱ्याने बलाच्या द्वारे निघाला आणि चौथ्याने ज्ञानाच्या द्वारे निघाला. आजच्या परिभाषेतले शब्द वापरायचे तर शिक्षक, रक्षक, पोषक आणि श्रमिक असे 4च वर्ग विश्वामध्ये आहेत, आणि ह्या 4 वर्गामध्ये सगळ्या रचना होत असतात. हे या ठिकाणी आपल्याला यावरून लक्षात येईल. म्हणून ह्या 4ही आणि दुसरी गोष्ट, वर्णांच्या भेद नाही, लहान मोठेपणाचा भाव नाही. लहान मोठेपणाचा भाव अहंकारामुळे उत्पन्न झालेला आहे. कारण हे 4ही वर्णांच्या मध्ये निरनिराळे भक्त उत्पन्न झालेत आपल्याला लक्षात येईल. आणि भक्ती मार्गामध्ये यारे यारे याती नर या सर्वांना बोलवलेलं आहे. अशा पद्धतीने या एकंदरीत रचनेमधला भाग जर लक्षात घेतला तर मग आपल्याला लक्षात येईल की पुन्हा एकदा यामध्ये 4ही वर्णांच्या मध्ये पुन्हा 4 वर्ण आहेत. लक्षात घ्या, प्रत्येकामध्ये ज्ञानी आहे. ज्ञान देणारा वर्ग हा ब्राह्मण या नावाने ओळखला जातो. पराक्रम करणारा वर्ग, समाजाचं रक्षण करणारा वर्ग हा क्षत्रिय या नावाने ओळखला जातो.
एक शेवटचा मुद्दा सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे. आजही संपूर्ण भारतामध्ये जर विचार केला, ज्ञानदान वर्ग ज्ञानदान करणावर असो, आता तोही प्रश्न राहिला नाही, पण ज्ञानदान हा 5%च्या वर होत आहे. त्याची संख्या जास्त झाली कारण तो अनुत्पादक आहे, शिक्षक हे प्रकाराने उत्पन्न करत नाही. त्यामुळं तो वर्ग 5% पर्यंत समाजाचं धारणा करू शकतो, तेवढ्यावर होतं. समाजाचं रक्षण करण्यासाठी 15% क्षत्रिय लागतात. मग पोलिसांपासून ते मिलिटरी पर्यंत ही संख्या 15% पर्यंत लागते, तर समाजाची धारणा होते. कमी राहिले तरीही समाजामध्ये उद्रेक उत्पन्न होतात, जास्त झाले तर त्यांचा खर्च समाजावर पडतो. आणि व्यापार करणारा वर्ग 30% समाजामध्ये असतो आणि बाकीचा श्रमिक वर्ग असतो. पण या चारही वर्गांच्या मध्ये लहान मोठेपणाचा भाव कुठल्याही अर्थाने राहता कामा नये, कारण हे भगवंताचीच रूप आहेत. जे भेटे भूत ते मानिजे भगवंत या न्यायानी, ही सर्व भगवंताचीच रूप आहेत. पण कामाची व्यवस्था म्हणून हे कामाचं वाटप आहे, यामध्ये लहान मोठेपणाचा भाव कुठलाही नाही. विदुरा घरच्या कन्या ह्या आम्ही अभिमानाने सांगतो. आणि विवाहाच्या बाबतीत म्हणाल तर भगवान श्रीकृष्णाच्या अष्टनायिकापैकी 3च क्षत्रिय आहेत, बाकीच्या अन्य समाजामधल्या आहेत. का जांबवंती तर ही वनवासी आहे, जांबवंताची मुलगी आहे. सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी जो विचार करायचा आहे तो समाज धारणेसाठी या 16 खांबांच्या आधारावर उभी असलेली आमची संस्कृती आहे. या संदर्भात काही चर्चा वगैरे करायची असेल तर आपल्याला नंतर करता येईल, किंवा यांचं आणखीनही काही विश्लेषण पाहिजे असेल तर ते आपल्याला पुढे करता येईल. आजच्या पुरती ही झालेली सेवा भगवंताच्या ठिकाणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दान घ्या ना महाराज, पसाय दान घ्या. आता विश्वात्मके देवे, घेतोय. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे गडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे भूतू किंबविना सर्व सुखी. पूर्ण होऊनी तिही लोकी, भजी जो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषे लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.